की अंबरनाथ हा परिसर जो आहे या परिसरामध्ये जंगलराज ज्याला म्हणतात, हे वर्षानुवर्ष निवडणुकीच्या काळामध्ये हे प्रकार हे चालूच असतात आणि कोण करतं, कशासाठी करतं याचा तपास हा पोलीस यंत्रणेने करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि मला खात्री आहे की या सगळ्या विषयामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दडपशाही किंवा गुंडगिरी या सगळ्या गोष्टीला कुठेही थारा नाही आहे। आणि असे जे प्रकार दहशत माजवण्यासाठी जे केले जात आहेत याला तर अंबरनाथची जनता ही कधीही थारा देणार नाही। आणि या दडपशाहीच्या विरोधात वर्षानुवर्ष जी चालू आहे त्याच्या विरोधात जाऊन अंबरनाथची जनता ही मतदान करेल आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी पारदर्शक कारभार व्हावा या दृष्टिकोनातून रिंगणामध्ये उतरली आहे आणि नक्की भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी यश मिळेल। वसई विरारमध्ये सुद्धा असाच प्रकार दिसतोय। बहुजन विकास आघाडी आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे। भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न वसई विरारमध्ये केला जातो। खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की वसई विरार नालासोपारा हा संपूर्ण भाग आहे। या भागामध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकासात्मक कामाला गती देण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे। तिथे असणारा पाण्याचा प्रश्न असेल, पूर्वी त्या ठिकाणी टँकर माफियांचं असणारं जे जाळं होतं हे कोणत्या पक्षाचं होतं याची आपणा सर्वांना कल्पना आहे। परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वात MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी नेण्याचं काम हे सुद्धा देवेंद्रजींच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून होत आहे। तिथल्या जनतेला हे सर्व माहीत आहे। त्या ठिकाणचं असणारं रस्त्याचं जाळं हा पालघर जिल्हा जो आहे हा पालघर जिल्हा तसा मुंबईच्या अत्यंत जवळ असणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये पालघरमधील असणारा प्रत्येक तो नोकरवर्ग त्याला वाहतुकीच्या व्यवस्था या नव्याने तयार होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून रेल्वेवरतीच डिपेंडंट न राहता तिला त्याचा असणारा पूर्वीचे जे मार्ग आहेत त्याला मेट्रो रिंग त्याला तो भाग जोडणं आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये नागरीकरणाबरोबर त्या ठिकाणी औद्योगिकी वसाहती मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाल्या आहेत। त्यामुळे त्या सगळ्याला JNPTचा असणारा कॉरिडॉर असेल किंवा मुंबईचा असणारा कोस्टल रोड जो आहे की जो मीरा भाईंदरपर्यंत पोचला आहे तो वसईपर्यंत किंवा त्या पूर्ण भागापर्यंत जोडणं ह्या सगळ्या विकासात्मक कामाला खरं तर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरुवात झाली आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना त्या भागातील असणाऱ्या सर्व नागरिकांना आहे। आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य या सगळ्याच गोष्टीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असणारं सर्वात भरीव काम हे पालघर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्हा आणि हा पालघर जिल्हा त्याच्या जवळ असणारं वाढवण बंदर असेल त्या ठिकाणी 10 लाखपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी या वाढवण बंदरामुळे होणार आहेत। एअरपोर्ट त्या ठिकाणी होणार आहे। या सगळ्या सोयीसुविधा भारतीय जनता पार्टी NDAतलं केंद्रातलं सरकार आणि आदरणीय देवेंद्रजींच्या महायुतीतलं असणारं महाराष्ट्रातलं सरकार करत आहे। त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन वाळू म्हणतात त्याला वाळू सरकायला लागली आहे असं मला वाटतं। त्यामुळे हे सगळे प्रकार चालू आहे। म्हणूनच उद्या काँग्रेसचे 2 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती कळते। त्यातले विद्यमान आमदार आहेत प्रज्ञा सातव, ज्या गांधी कुटुंबियांच्या खूप जवळचे सातव कुटुंब मानलं जातं, तेही काँग्रेसचे ते आपण उद्या बोलू। आजच्या खूप दिवसात खूप खूप धन्यवाद। भारत माता